रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण नीरेच्या काठावरती आहोत। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज या ठिकाणी येते, निरास्नान होणार आहे आणि मग पुण्यातला प्रवास संपून ही पालखी साताऱ्यामध्ये प्रवेश करणार आहे। साताऱ्यातून पुढचा पंढरीपर्यंतचा प्रवास होणार आहे। या क्षणी आपल्या सोबत आहेत आळंदी संस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट उमप साहेब, उमप माऊली आपल्या सोबत आहेत। माऊली, काय सांगाल या क्षणी, कशा पद्धतीचं आजचं नियोजन असेल? आता एक तासामध्ये पवित्र अशा नीरा काठी पालखीचं आगमन होणार आहे। खरोखर अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पालखीचं स्वागत वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, करत आहेत आणि भाविक वृंद हे मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहे। पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल किंवा जिल्हा परिषद प्रशासन असेल, सर्व प्रशासनानं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वारकरी बंधूंना, त्याचप्रमाणे संस्थांना, तसेच सर्व उपस्थितांना चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे। खरोखर मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं सर्वांचं, प्रशासनाचं, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचं हार्दिक असं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केल्यामुळं वारकऱ्यांना किंवा कुठल्याही भक्ताला कुठलाही त्रास झालेला नाही आणि वेळेमध्ये पालखी ही पवित्र अशा नीरा नदीकाठी पोहोचते आहे। आज नीरा नदीकाठी प्रचंड मोठा समुदाय जमेल, निरास्नान होईल। तर या निरास्नानाचं महत्त्व काय आणि त्यावेळी काय विधी होतात नेमक्या? खऱ्या अर्थानं नीरा नदीकाठी ही पालखी आल्यानंतर जिल्हाधिकारी पुणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण हे या पालखीचं स्वागत करून त्या ठिकाणी ही पालखी सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडं, पोलीस अधीक्षक यांच्याकडं चार्ज हँडओव्हर करत असतात आणि यावेळी नीरा नदीत त्या ठिकाणी पवित्र असं माऊलींना स्नान दिलं जातं। त्याचं महात्म्य असं आहे की नीरा नदीतून जात असताना सातारामध्ये आपण प्रवेश करत असतो, तर त्यावेळेस सातारामध्ये प्रवेश केल्यानंतर नीरा नदीमध्ये श्री माऊलींना त्या ठिकाणी स्नान दिलं जातं। त्याचं महत्त्व म्हणजे आपण हा जर पूल पाहिला तर या पुलाला 7 मोऱ्या आहेत आणि या 7 मोऱ्यामधून पहिल्या ज्या काही 4 मोऱ्या आहे याची पुणे हद्द असते आणि त्यानंतर नदीच्या मध्याच्या नंतरची हद्द जी आहे, मध्याच्या नंतरची हद्द ही सातारा जिल्ह्याची सुरू होते। त्यामुळं नदी ओलांडून नंतर त्या ठिकाणी आपण सातारच्या साईडनं नदीमध्ये आमचे अर्पळकर असतील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हे श्री माऊलींच्या पादुका घेऊन त्या ठिकाणी नीरा नदीच्या पाण्यामध्ये त्यांना स्नान देत असतात। अशा प्रकारचा हा विधी आहे। खऱ्या अर्थानं खूप भक्तगण, माऊली भक्त या क्षणाची वाट पाहत असतात आणि हा क्षण जवळ आलेला आहे। पालखी 1 तासामध्ये या ठिकाणी पोहोचत आहे आणि जेवणानंतर या पालखीचं आगमन हे सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे। अगदीच पुणे ते सातारा असा प्रवास झाला आहे। आता साताऱ्यातून तुम्ही पुढे जाल, पुणे ते सातारा या दरम्यान काही अडचणी जाणवल्या का आणि जाणवल्या असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी पुढे काय व्हावं किंवा काय होईल असं वाटतं? निश्चितपणे काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतच्या वारी सोहळ्यामध्ये, पालखी सोहळ्यामध्ये प्रचंड गर्दी ही यावर्षी होती। त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागावर प्रचंड असा ताण आलेला होता, परंतु कुठल्याही प्रकारची कुठलाही अडथळा न येता ही वारी ही वेळेमध्ये आणि व्यवस्थितपणे पार पडलेली आहे। काही ठिकाणी दिरंगाई ही भक्तगण, माऊलीगण त्या ठिकाणी मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी थोडासा विलंब होत होता, परंतु निर्विघ्नपणे खऱ्या अर्थाने ही पालखी पुण्यापासून सातारा या ठिकाणी आलेली आहे। कुठलेही विघ्न त्या ठिकाणी श्री गणेशानं दिलेलं नाही आणि माऊली भक्तांना देखील अत्यंत संयमानं आणि शिस्तीनं त्या ठिकाणी मार्गक्रमण ते करत आलेले आहेत। अगदीच निर्विघ्नपणे ही पालखी आता पंढरीच्या दिशेनं जात आहे। आज निरास्नान होणार आहे आणि मग निरास्नानानंतर पुढची वाटचाल त्या ठिकाणी होणार आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, नीरा।